बोलतायत आदरणीय चंद्रकांत दादा पाटील. आमची पार्टी अध्यक्ष ओरिएंटेड आहे, त्यामुळे कोणी राज्याचे किती मोठे मंत्री असले तरी त्याच्यापेक्षा आमचे अध्यक्ष मोठे आहेत, त्यांचा तो मान आहे. आणि मी जास्त वेळ बोलणारही नाही. मी त्यांना जास्त मी फक्त घोषणा करणार आहे. जे जे मागितलं ते दिलं असं सांगायला मी उभा आहे. आज जवळजवळ 82 सालापासून वेगवेगळ्या निमित्ताने मी सांगलीत येतो. कधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा नेता, कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता, कधी भारतीय जनता पार्टीचा विधान परिषदेचा आमदार, तर कधी महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर मंत्री, पालकमंत्री, वेगवेगळ्या राज्याचा अध्यक्ष, वेगवेगळ्या भूमिकेत आलो. पण आजच्या सारखी एखाद्या प्रवेशाची सभा माझ्या आयुष्यात मी पाहिलीच नाही. मला फक्त चिंता एवढीच आहे की अहिल्यादेवींचा पुतळा उभा केल्यानंतर त्याचा जल्लोष करण्यासाठी याच्यापेक्षा जास्त मोठी सभा करता येईल का? तर मला असं वाटतं की त्या सभेच्या तयारीला, ज्याला आपण सेलिब्रेशन म्हणतो, साजरं करण्यासाठीच्या सभेला तयारीला लागा. महाराष्ट्रामध्ये अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभा करायला चालढकल केली जाते, याला कोणीही क्षमा करणार नाही. अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मदिवसाला 300 वर्ष पूर्ण झाली. अहिल्यादेवींवर भाषण करायला मी उभा राहिलो नाही, परंतु अहिल्यादेवींवर मी 3 तास भाषण करू शकतो. तुम्ही प्रत्यक्ष त्या समाजामध्ये जन्माला आलेले सांगू शकणार नाही एवढं अहिल्यादेवींबद्दलचा अभिमान बाळगणारे अनेक प्रसंग मी सांगेन. मोहच झाला, एक प्रसंग सांगतो, अर्ध्या मिनिटात सांगतो. अहिल्यादेवींचे पती हे सरदार झाले. मल्हारराव जिवंत होते. अहिल्यादेवींच्या पतीने वर्षाला मिळणारा तनखा 2च महिन्यात संपवला आणि मग ते खजिनदाराकडे म्हणायला लागले, माझे पैसे संपले, मला तू पैसे दे. अहिल्यादेवींनी खजिनदाराला सांगितलं, पैसे द्यायचे नाहीत, त्याचा वर्षाचा पगार 2 महिन्यात खर्च केला ना, पैसे द्यायचे नाहीत. रागाने अहिल्यादेवीच्या पतीने हिशोबाच्या वया अहिल्यादेवींच्या हातून खेचून फेकून दिल्या. अहिल्यादेवीने नवऱ्याला 5 हुंचा दंड केला. हिंमत आहे का कोणाची? मग अहिल्यादेवीचे पती तिच्या सासूकडे, म्हणजे सरदार आपल्या आईकडे गेले. हे काय आहे? मी सरदार आहे, मला 5 हुंचा दंड केला. अहिल्यादेवींच्या सासूने, म्हणजे अहिल्यादेवींच्या नवऱ्याच्या आईने सांगितले, मी यात काहीच करू शकत नाही. अहिल्यादेवीने केलं ते बरोबर केलं, दंड भरून मोकळा हो. तुझ्याकडे नसतील पैसे तर पैसे मी देते, पण दंड मात्र तुला भरावाच लागेल. असं एका अर्थाने निस्पृह राज्य ज्या अहिल्यादेवीने केलं, त्या अहिल्यादेवींचा पुतळा उभा करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, मागणी मागावी लागते, याचना करावा लागतं. हे होणार नाही. ते 2 महिने म्हणालेत, म्हणजे 60 दिवस म्हणालेत. मला असं वाटतं की इतका वेळसुद्धा लागणार नाही. मी जवळ बोलवून मनोजला विचारलं की काय झालं आहे. मला समजलं काय झालं आहे. आणि त्यामुळे एका बाजूने अहिल्यादेवींचा पुतळा उभा केल्यानंतर त्या सभेच्या तयारीला सुरू करा, अशी तयारी सुरू करा, असं आवाहन करण्यासाठी मी उभा आहे. मनोज सरगरचा प्रवेश आज या ठिकाणी झाला. अनेकांच्या भुवया उंचवल्या की वर्षानुवर्ष काँग्रेसशी एकनिष्ठपणे काम करणारा हा आमचा सरदार, हा भारतीय जनता पार्टी ही जातीयवादी आहे, बुरसटलेली आहे, ही अंधश्रद्धावादी आहे, प्रतिगामी आहे, जेवढे म्हणून आरोप करायचे तेवढे भारतीय जनता पार्टीवर करतात. पण मनोज सरगर सारख्याला माहिती आहे ही पार्टी सर्वांची पार्टी आहे, सर्व जातींची आहे, सर्व धर्माची आहे. कधी इथे गडकरी अध्यक्ष होतात, तर कधी इथे पाटील अध्यक्ष होतात.
तर किती ते बावनकुळे अध्यक्ष होतात. जातीच्या भाषेत बोलण्याचे संस्कार मला दिले नाहीत, पण समाजाला जात कळते म्हणून म्हटलं. 3 वेगवेगळ्या जातीची माणसं. ब्राह्मण समाज ह्या महाराष्ट्रामध्ये कमी संख्येचा आहे, म्हणून बुद्धिमान, कर्तृत्ववान गडकरींना किंवा देवेंजींना अध्यक्ष होऊ नका असं न म्हणतात, त्यांना अध्यक्ष होऊन डोक्यावर घेतलं पार्टीने. बावनकुळेंसारखा ज्याचं वर्णन त्यांनी केलं की तिकीट नाकारल्यानंतरही एकही दिवस घरी न बसता पार्टीचं काम वाढण्यासाठी सतत भटकणारे. आणि खूप चांगला उल्लेख केला गोपीचंदने की ज्यांचं तिकीट कापलं त्यांना नंतर 288 जणांच्या तिकिटावर अध्यक्ष म्हणून सही करायला मिळाली. ही पार्टी आहे आणि त्या पार्टीवर प्रतिगामी म्हणून तुम्ही टीका करता. आणि तुम्ही मनोज सरगरला अनेक जण भेटले असतील, अरे कुठे बाबा भटाबामणांच्या पार्टीत जातोय. मग तुम्ही कुठे बहुजन समाजाला मोठं केलं ना, भांडी घासायला लावलं, कपडे धुवायला लावलं, गाड्यांमागून जय 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 म्हणून धावायला लावलं. तुम्ही काय केलं? आणि तुम्ही मनोज सरगरने खूप विचारपूर्वक या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय केला आहे. आणि तो प्रवेश इतका मोठा आहे की ज्याला राज्याचे अध्यक्ष आज आवर्जून या ठिकाणी आले आणि खूप मोठा कार्यक्रम झाला. जवळजवळ दुपारी 2 पासून आम्ही सांगलीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यक्रम करत धावतोय. चालतो नाही आहे, धावतोच आहे. आणि मी रवीजींना असं म्हटलं की सांगली महानगरपालिकेची निवडणूक संपली, आता सांगली महानगरपालिकेचा निकालाची फक्त अपेक्षा आहे. ही सभा पाहिल्यानंतर तसं लक्षात आलं की सांगली महानगरपालिकेची निवडणूक महायुतीने जिंकली, महायुतीचा महापौर झाला, त्याच्या आनंदोत्सवाची ही सभा आहे. आणि ह्या पार्टीमध्ये जो मागत नाही त्यालाच मिळतं, हे बहुतेक मनोजला लवकर कळलं. मी माझ्या पार्टीमध्ये कधीही माझी आमदारकीची तिकीट मागितली नाही. मी माझ्या आमदार निवासामध्ये झोपलेलो असताना त्यावेळेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहांचा फोन आला की कल शपथ लेनी आहे. मी झोपेत होतो, 2 वाजले होते. काय की शपथ लेनी आहे? अरे मंत्री बनणं आहे कल. त्यामुळे ह्या पार्टीमध्ये न मागता 10,000 डोळे आहेत ह्या पार्टीला, 20,000 कान आहेत. ते डोळे तुमचं निरीक्षण करत असतात, ते कान तुमच्याबद्दलचं काय काय चाललंय ऐकत असतात आणि तुम्ही न मागता मिळतं. मनोजला आधीच कळलं, म्हणून त्याने मोठेपणाने आधीच सांगून टाकलं मी काही मागणार नाही, माहिती आहे काही न मागता पार्टी देणार आहे. आणि त्यामुळे आज या ठिकाणी दोन व्यथा त्यांनी मांडल्या. त्या 2 व्यथांवर अधिकारवाणीने बोलण्याचा अधिकार माझ्या पार्टीला आहे. कारण 2014ला मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले, देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि सुधीरदादा सांगलीचे आमदार झाले, इकडे सुरेशभाऊ खाडे मिरजेचे आमदार झाले, जिल्ह्यात विलासराव जगतापांपासून. पण सांगलीपुरतं बोलू, या दोघांनी सांगलीचा जो विकास केला तो आजपर्यंत कोणाला करता आला नाही. मोठी यादी आहे, ती यादी आता मी वाचत बसत नाही, मलाही रवींद्रजींचं भाषण ऐकायचं आहे. मोठी यादी आहे की जे विषय कधी झालेच नव्हते ते विषय मार्गी लावण्याचं श्रेय हे सुधीरदादा आणि सुरेशभाऊंना मिळालेलं आहे. आणि त्यामुळे जे म्हणू ते करण्याचा आमचा इतिहास असल्यामुळे ज्या 2 गोष्टींची खंत मनोजने मांडली, त्यातल्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याबद्दल मी बोललो, 60 दिवस मला खूप झाले. दुसरी त्यांनी खंत मांडली की संजय नगरचा विकास मला करायचा. अरे तो काय माझं घर 3 मजली कर म्हणून मागणी मागतोय का? उद्यापासून संजय नगरला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची यादी द्यायला सुरुवात करा. सरकारी पैसा तर वापरेनच, परंतु मी लोकांकडून समाजासाठी पैसे मागण्यामध्ये प्रसिद्ध आहे. 1 रुपया सरकारी खर्च करेन तर 2 रुपये समाजातून उभे करेन. आणि प्रामुख्याने महिलांचा विकास, प्रामुख्याने मुलींचा विकास, या मुलींसाठी महाराष्ट्र शासनाने 100% फी माफ केली. इंजिनिअरिंग तिला होऊ देत, मेडिकल होऊ देत, लॉ होऊ देत, 842 कोर्सेसना मुलींना 100% फी माफ केली. का माफ केली? तर महिला पुढे आली पाहिजे, मुलगी पुढे आली पाहिजे. आणि त्यामुळे मी मनोजला हे आश्वस्त करतो. खरं म्हणजे
मनोजच्या भाषणानंतर आणि प्रामुख्याने गोपीचंद पडळकरच्या भाषणानंतर ही सभा संपली. त्याच्यानंतर सभा लांबवत बसण्यात काही अर्थ नाही खरं म्हणजे गोपीचंद. आणि ह्याच पार्टीमध्ये राज्याचा 2-2 वेळा अध्यक्ष राहणारा माणूस आपल्यापेक्षा ज्युनियर माणसाची स्तुती इतकी जाहीरपणे ह्याच पार्टीत करतो. बाकीच्यांनी त्याचा पायच खेचायचा असतो. या पार्टीमध्ये मात्र स्तुती करायची असते. त्यामुळे तशी सभा संपली आहे असं मला वाटतं. पण आपण सगळेच जण आपल्या राज्याच्या अध्यक्षांचं भाषण ऐकायला उत्सुक आहात. आणि त्यामुळे जे जे काही मागणं तुम्ही मांडाल ते तुमच्या घरासाठी मागत नाही आहात, समाजासाठी मागत आहात. ते पूर्ण करण्याचा मी संकल्प करतो, तुम्हाला आश्वस्त करतो. आणि आता पुन्हा अँकरने येतो, चांगला कार्यकर्ताच दिसतोय, त्याने त्याचा प्रवेश करून टाके. आणि त्यामुळे त्याने रवींद्रजींना बोलवण्यासाठी पुन्हा 2 मिनिटं वेळ न घालवता मीच राज्याचे अध्यक्ष माननीय रवींद्रजींना आग्रह करतो की त्यांनी आपल्या अतिशय प्रभावी भाषणाने या सभेला संबोधित